तर हा अनोखा आनंद म्हणजे काय? आणि असं काय टायटल, असं का बरं टायटल दिलं असेल मी आजच्या व्हिडिओला? तर माहिती आहे का, आनंद हा कुठल्याही गोष्टीने होऊ शकतो. त्याला काही कारण पाहिजे नाही. आनंद आनंद मिळायला किंवा आनंदी व्हायला काही कारण पाहिजे नाही. तो आनंद आपण कुठल्याही गोष्टीतून मिळवू शकतो. तर असाच हा काहीसा आजचा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओतला जो आनंद आहे ना, त्या आनंदाचा प्रकार थोडा वेगळा आहे. तर तो वेगळा प्रकार म्हणजे काय आणि वेगळा प्रकार म्हणजे कोणता प्रकार? तर ज्याप्रमाणे नवऱ्याला त्याची बायको जेव्हा 4 दिवस माहेरी जाते असं म्हणते ना, त्यावेळी त्या नवऱ्याला ज्या प्रकारचा आनंद होतो, त्याच प्रकारचा काहीसा हा आजच्या आनंदाचा प्रकार आहे. तर म्हणजे हा माझा अनुभव आहे बरं. म्हणजे मला तरी या गोष्टीतून आनंद मिळतो. आता तुम्हाला मिळतो की नाही मला माहीत नाही, पण मला या गोष्टीतून आनंद मिळतो. आणि म्हणून म्हटलं चला आपण मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो तो तुमच्याशी शेअर करावा आणि तुम्ही पण सांगा जर तुम्हाला असा काही आनंद मिळत असेल, कधी मिळाला असेल तर नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा. मुद्दा असा आहे की माझी आई आहे ना, ही सतत तक्रार करायची माझ्या वडिलांविषयी. अजूनही करते बरं, अजूनही करते. म्हणजे आज त्यांच्या संसाराला एवढे वर्ष झालेली आहे, तरी पण माझी आई अजूनही ही तक्रार करते. तर ती तक्रार कोणती? तर माझी आई ना जेव्हाही माझ्या वडिलांचे कपडे धुवायला घ्यायची, धुवायसाठी ते कपडे काढायची आणि खिसे चेक करायची त्यांचे. म्हणजे सवय आहे, ही बायकांनाही सवय असतेच, की कपडे धुवायच्या पहिले सगळे खिसे वगैरे चेक करायची. तर जेव्हाही ती माझ्या बाबांचे कपडे घ्यायची आणि खिसे वगैरे चेक करायची, तर तेव्हा ती नेहमी काय म्हणायची, नेहमी तिचा म्हणजे बरेचदा ती ही गोष्ट म्हणे, "काय बाई," म्हणे, "या माणसाच्या खिशात कधी 5 पैसे पण भेटत नाही," म्हणे. हे ती नेहमी असं म्हणायची. आणि अजूनही ती कधी-कधी जेव्हा तिला असं वाटते ना, तेव्हा ती अजूनही ही गोष्ट म्हणते, की या माणसाच्या खिशात तर कधी 5 पैसे सुद्धा भेटले नाही म्हणते. तर अशी ही गोष्ट आहे. तर यावरून तुम्हाला थोडाफार तरी अंदाज आला असेल, की नेमकं मला कुठल्या प्रकारचा आनंद सांगायचा आहे. तर माहिती आहे का, जनरली बायकांना जेव्हा त्या नवऱ्याचे कपडे धुवायला घेतात आणि ज्यावेळी त्यांना नवऱ्याच्या खिशात काही नोट हाताला लागते, मग ती नोट कितीची असू द्या, कितीहीचीही असू द्या, 10, 20, 50, 100, 500 कितीही असू द्या, पण जेव्हा ती नोट भेटते ना कपडे धुताना, तेव्हा जो आनंद होतो, तो आनंद म्हणजे काहीतरी एक अनोखाच आनंद होतो. म्हणजे मला तरी होतो बा. मला जर माझ्या नवऱ्याच्या खिशात कधी पैसे सापडले ना, कपडे धुवायला घेतले आणि त्यात कधी पैसे सापडले, तर मला तर भयंकर आनंद होतो. म्हणजे त्या दिवशी तर असं काही जसं काही लॉटरीच लागली, असं काहीतरी मला वाटते. माहीत नाही का बरं? पैसे असतात जवळ तरी पण असं वाटते, म्हणजे तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर मला होतो, तुम्हाला होतो की नाही मला सांगा तुम्ही कमेंट्सद्वारे. आणि जनरली ना ज्या हाऊसवाईफ असतात, म्हणजे ज्या गृहिणी असतात, त्यांचं काय असते, म्हणजे त्यांना जे घर चालवायला वगैरे पैसे दिलेले असतात, भाजीपाल्यासाठी म्हणा किंवा आणखी काही पेपरवाला असतो, दूधवाला असतो, यांची त्यांची देणीघेणी करण्यासाठी त्यांच्याजवळ जे पैसे वगैरे दिलेले असतात ना, त्याच्यातनं त्या बाया भाजी घ्यायची असेल ना, तर त्या भाजीत भाव करून, बार्गनिंग करून ना त्या बाया पैसे शिल्लक टाकतात. आणि पैसे शिल्लक टाकतात म्हणजे ते पैसे स्वतःच्या मनी बँकमध्ये जमा करतात. आणि बरेचदा म्हणजे त्यांना घर खर्चासाठी जर काही पैसे, कारण त्यांच्याकडे दुसरा इन्कमचा सोर्स काय आहे? ज्या गृहिणी आहे, हाऊसवाईफ आहे, त्यांना काही इन्कमचा सोर्स नाही आहे ना, तर मग हेच जे पैसे जे त्यांना घर चालवायसाठी वगैरे दिले जातात, त्यातनं त्या पैसे वाचवून ठेवतात, जमा करतात. आणि आता जमा करतात म्हणजे काय, मग त्या पैसे घेतात आणि आपल्या कुठेही ठेवून देतात. कुठे म्हणजे कुठल्या डब्यात, डाळीच्या डब्यात, याच्या डब्यात, त्या डब्यात किंवा कपड्याखाली, साडीच्या घडीमध्ये, अशा कुठेही त्या पैसे ठेवून देतात आणि मग त्या विसरून जातात. माझंही असं होते. मी बरेचदा असे पैसे ठेवून देते कुठे आणि मग विसरून जाते. आणि मग जेव्हा कधी आपण साफसफाई वगैरे करायला जातो ना, कपाट आवरायला घेतो किंवा काही घराची साफसफाई करायला घेतो, तेव्हा मग त्या साफसफाई करताना याच्या खालून, त्याच्या खालून, त्याच्या खालून
कुठून ना कुठून पैसे मिळत राहतात. ते पैसे आपणच ठेवलेले असतात बरं, पण ती साफसफाई करताना ते पैसे भेटतात. तर जेव्हा ते पैसे भेटतात ना, तेव्हा पण होणारा आनंद हा काहीतरी वेगळाच असतो. म्हणजे मला होतो. मीच ना आता कोणत्याही बायांच्या ना एका पर्सनी होत नाही. 4-5 पर्स त्यांच्याकडे असतात आणि मग त्या वापरणीत नसतात. मग त्या तशाच ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पर्समध्ये कुठे ना कुठे या कप्प्यात, त्या कप्प्यात पैसे ठेवलेले असतात आणि आपण विसरून जातो. आणि मग जेव्हा त्या पर्सचा घेतो आपण, त्या पर्स पाहतो, त्याच्यामधनं अचानक पैसे मिळतात. मग ते पैसे पाहून पण वेगळा आनंद होतो. भले ते काही खूप जास्त नसतात ते पैसे, कितीही असू दे, पण त्यातनं होणारा आनंद हा खूप वेगळा असतो. म्हणजे मला होतो. मी खूप खुश होते जेव्हा मला असे काही कुठे पैसे भेटतात ना, म्हणजे मीच ठेवलेले पैसे असतात ते. पण जेव्हा कधी काही मला भेटतात ना, तर मला तर त्यावेळी खूप आनंद होतो. आणि म्हणूनच मी म्हटलेलं आहे, की हा काहीतरी एक अनोखा आनंद आहे. आणि आनंद व्हायला किंवा आनंदी व्हायला काहीच कारण लागत नाही. आपण कशातूनही आनंदी होऊ शकतो. तर त्यातलंच हे एक उदाहरण आहे आणि हे असं माझ्या बाबतीत घडते. मला जेव्हा असे पैसे भेटतात, मी तर खूप खुश होऊन जाते. जसं काही सोने पे सुहागा आहे, असं असं काहीतरी त्यावेळी होऊन जाते. तर म्हणून म्हटलं हा मला होणारा आनंद मी तुमच्यासोबत शेअर केला आणि तुम्हालाही जर कधी असा आनंद होत असेल, झाला असेल, तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद.